अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला प्रकट दिनाचा आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे 31 मार्चला। प्रकट दिनाचं महत्व काय आहे, त्या दिवसापर्यंत आपण कोणती सेवा करू शकतो याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। प्रकट दिन म्हणजे काय हे पहिले समजून घ्या, नाही तर खूप जण म्हणतात एवढी सेवा करा, इतके दिवस सेवा करा। महाराज आपले आयुष्यभर आहे, इतके दिवस सेवा केल्याने महाराज प्रसन्न नाही होणार, हे लक्षात ठेवा। महाराजांचं प्रकट दिन 1149 मध्ये पंजाब मधील छेली खेडी ग्राम मध्ये महाराज प्रकट झालेले, 8 वर्षाची बालक मूर्ती प्रकट झालेले महाराज श्री स्वामी समर्थ महाराज। महाराजांनी कधीही त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीही जात पात धर्म पंथ लिंग हे कधीही पाळलं नाही, लक्षात ठेवा। महाराजांनी पंजाब मधील छेली खेडी ग्राम मध्ये 1149 मध्ये महाराज प्रकट झाले, वयाच्या 8व्या वर्षी प्रकट झाले अशी कथा आहे। घरमध्ये पण असं वर्ण आहे। तिथून पुढे महाराज सगळ्या चीन असेल, मलेशिया असेल, भरपूर देश फिरून महाराज नंतर सोलापूर असेल, मोहोळ असेल, अक्कलकोट असेल, अक्कलकोट मध्ये महाराजांनी 22 वर्ष तिथे राहिले महाराज। हे महाराजांचं कार्य आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं पहिले समजून घ्या। त्याचं फक्त एवढे दिवस सेवा करा आणि तेवढे दिवस सेवा करा असं नाही होत। खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप सेवा केली पण आम्हाला फळच नाही भेटलं, आपलं कर्म आहे। पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे जे प्रकट दिन आहे आता 31 मार्चला आहे, त्यानिमित्त आपण कोणती सेवा करू शकतो, साधी आणि सोपी। साधी आणि सोपी। आपण काय होतं, आपल्याकडं ही वस्तू घ्या, ती वस्तू घ्या, ह्या वस्तू घेतल्याने महाराज कधीही प्रसन्न होणार नाही। महाराजांना कधीही, जेव्हा महाराज होते कधी महाराज म्हटले का हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या, कधीच नाही म्हटले। महाराजांनी काय सांगितलं, नामस्मरण करा। बाळाप्पा महाराजांना काय सांगितलं की नामस्मरण करा, दुसरं काहीच नाही। हे यंत्र घ्या, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, हे यंत्र ते यंत्र, काहीच नाही। आपल्या पूर्वीच्या काळी जर बघा तुम्ही, पूर्वीच्या काळी आपल्या आजोबा पंजोबा कधी यंत्र बघितलेत तुम्ही? आताच यंत्राचं नवीन फॅड निघला, हा सगळा व्यवसायाचा कार्यक्रम आहे। आपला भाग नाही तो, आपला भाग एकच आहे की न यंत्र न तंत्र, फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र, हे लक्षात ठेवा। ते ह्या प्रकट दिनाचा 31 मार्चला प्रकट दिन आहे महाराजांचा। त्या काळापर्यंत आपण रोज, आज तारीख आहे 4, तुम्ही आजपासून 4 तारखेपासून ते 31 मार्च पर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वामी चरित्राचं पारायण करू शकता। काही सेवा सांगणारे, या सेवा मी स्वतः करणार म्हणून तुम्हाला सांगतोय। स्वामी चरित्राचे रोज 3-3 अध्याय जर तुम्ही केले, रोज 3-3 अध्याय करा, जास्त नाही। कारण की महाराजांनी सांगितलं आहे की प्रपंच करून परमार्थ करायचा आहे, ते नुसतं हेच नाही करत बसायचं। असे खूप महिला आहेत, ते फक्त सेवा करत बसतात, मग त्यांचे घरचे असेल, त्यांचे मिस्टर असेल, त्यांचे मुलं बाळ असतील, ते म्हणतात की आमची आई फक्त सेवाच करत बसते, आमच्याकडे लक्ष देत नाही। याच्याने काय होतं, घरामध्ये वादविवाद किरकिरी होता। म्हणून सेवापुरती सेवा करायची, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधायचा आहे। त्याच्यामुळे 4 तारखेपासून, आजपासून रोज फक्त 3-3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे। कोणाकडे स्वामी चरित्राची पोथी नसेल तर घेऊन टाका, कोणत्याही प्रकाशनाची स्वामी चरित्राची पोथी घ्या, असं काही नाही। यांची त्यांचे स्वामी चरित्र आहे, महाराज आहे, कोणाचं प्रकाशन घ्या, काही प्रॉब्लेम नाही। आजपासून 4 तारखेपासून करायचं आहे। खूप जण म्हणणार मग या तारखेपासून नाही, आजपासून करा, म्हणजे तुमचे कमीत कमी 4 पारायण स्वामी चरित्राचे होतील आरामशीर। रोज 3-3 अध्याय वाचायचे, 7 दिवसात 1 पारायण होईल, असे 4 पारायण तुमचे होतील। त्याच्यासोबत हे संकल्पयुक्त करायचं, आज काय करायचं, महाराजांचा फोटो मांडायचा। प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नसेल तर एक फोटो घेऊन या। खूप जण म्हणतात मग गोटी असलेला फोटो नको, हे नको, त्याला म्हणा बाबा तू तुझ्या घरी राह, आपले गोटी असलेले कसलाही फोटो चालेल। करोनामध्ये लोकांकडे फोटो नव्हते, लोकांनी पेनाने, केश पेनाने, पेन्सिलनी महाराजांची ड्रॉइंग केलेली, लक्षात ठेवा। म्हणून या भानगडीत पडू नका।
असाच पाहिजे आणि तसाच पाहिजे, मला फक्त महाराज पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि जे सांगणारे आहे ना ते सगळे अर्धवट ज्ञानी आहे, त्यांना काही माहित नाही. महाराजांचा कोणताही फोटो आणा, कोणताही आणा, काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा तुम्हाला पेनाने काढता येत असेल, पेन्सिलने काढता येत असेल तसं करा, किंवा कलर प्रिंट काढा. ते केल्यानंतर महाराजांचा फोटो एका ठिकाणी घरात तिथं स्थापन करायचा. आजपासून आज स्थापन करा. पाठ असेल, चौरंग असेल त्या ठिकाणी महाराजांचा फोटो ठेवा. महाराजांच्या समोर बसायचं. हातामध्ये गंध, अक्षदा, फुल घ्यायचं. तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं. आणि म्हणायचं महाराजांना की 4 तारखेपासून म्हणजे आजपासून ते तुमच्या प्रगट दिनापर्यंत जी तोडकी मोडकी जी सेवा असेल ती महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या. तुमची आठवण आम्हाला येऊ द्या. नाही तर आजकाल काय आहे, फक्त कामापुरतं महाराजांना विचारायचं, काम झालं, तुम कोण और हम कोण. कामापुरती सेवा करू नका. स्पष्ट मत आहे माझं. काही गरज नाही कामापुरती. लग्न उद्या, बाळ उद्या, हे उद्या, ते उद्या, ते उद्या, त्यापेक्षा तुम्ही करूच नका सेवा. मन शांतीसाठी महाराज काही नको, मला फक्त तुम्ही पाहिजे, ही भावना आपल्यामध्ये पाहिजे. मग काय करायचं, महाराजांना म्हणायचं की एवढी सेवा करा. आजपासून रोज तुम्हाला जेवढ्या महाराजांच्या माळी करता येईल, रोज 3 माळी, 5 माळी, 11 माळी जप करायचा. 11 माळी जो रोज जप करतो तो वेगळा, आपला प्रकट दिनानिमित्तची जी सेवा आहे ती वेगळी. रोज तुम्ही 3-3 माळी पण करू शकता, 4-4 माळी पण करू शकता. स्वामी चरित्राचे रोज 3-3 अध्याय आजपासून घ्यायचे. स्वामी चरित्राचे अध्याय घ्या, त्याच्याबरोबर माळींचा जप संख्या वाढवा. माळी आहे ती वाढवा. आपण म्हणतो ना आपलं गुरुबळ वाढवायचं आहे. 9 ग्रहापैकी गुरुबळ खूप जणांचा कमकुवत आहे. गुरुबळ वाढवायचं आहे. महाराजांची सेवा कशी करायची आम्हाला माहित नाही. महाराजांची सेवा साधी आणि सोपी. न तंत्र, न मंत्र, न यंत्र. तंत्र नाही, मंत्र नाही, यंत्र नाही, काही गरज नाही. यंत्र हे घ्या, ते घ्या, काही नाही. याच्या व्यतिरिक्त काय, महाराजांना आवडतं फक्त नामस्मरण म्हणजे मंत्र. नामस्मरण आपण करायला पाहिजे. अखंड नामस्मरण करायचं. आजपासून ते 31 मार्च पर्यंत कंटिन्यू नामस्मरण करा. आणि असं नाही प्रकट दिन आहे म्हणून सेवा करा नंतर वर्षभर नुसतं बसा, असं नाही. कंटिन्यू सेवा करायची. 31 तारखेपर्यंत जेवढा जप होईल तेवढा लिहून ठेवायचा. रोज जप तुम्ही चालता, बसता, उठता अखंड जप करावा. प्रकट दिनापर्यंत एक संकल्पित सेवा घ्या, तोपर्यंत जप करा. त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचू शकता. या काळामध्ये तुम्ही तुमचे 4 गुरुचरित्राचे पारायण होतील. 4 गुरुचरित्राचे पारायण करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करू शकता. भागवत पारायण करू शकता. हे जर या गोष्टी तुम्हाला नाही जमल्या, खूप जण म्हणणार दादा नाही जमत आम्हाला, या गोष्टी नाही जमल्या, त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकता तुम्ही, ही 26 दिवसाची सेवा आहे. 26 किंवा 28 दिवसाची सेवा आहे. ह्या काळामध्ये अजून तुम्ही जे आहे रोज आरती करायची महाराजांची. रोज सवय लावून घ्या. रोज सकाळी आरती करा किंवा संध्याकाळी आरती करा. रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा प्रयत्न करावा. 4 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत रोज नैवेद्य दाखवा. म्हणजे तुम्ही आयुष्यभर महाराजांना नैवेद्य दाखवायची सुरुवात तुम्ही चालू करा. महाराजांना काही लागत नाही. घरामध्ये कोणी नॉनव्हेज खात असेल त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका. नॉनव्हेज खायचं नाही. महाराजांना भाजी पोळी तुम्ही जे करणार ते सकाळी महाराजांना दाखवायचं. सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा, रात्री दाखवा. ऑफिसहून आल्यानंतर स्वयंपाक करा आणि नंतर तुम्ही दाखवा नैवेद्य. महाराजांची रोज आरती करावी. तुम्हाला जी आरती म्हणता येईल ती आरती म्हणा. नामस्मरण जास्त वाढवायचं. एका ठिकाणी बसायचं, स्थिर व्हायचं. महाराजांना म्हणायचं महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. बाकी काही गरज नाही. महाराजांना तुमचे पेढे नको ना, तुमचं हे पाहिजे, काही गरज नाही. जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं महाराजांच्या जवळ आपण जात असतो. अखंड नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. आपली व्याधी असेल, रोग, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपला त्रास कमी होत असतो हळूहळू. आणि स्वामी चरित्रच का, कारण की स्वामी चरित्र जर तुम्ही रोज फक्त 3-3 अध्याय जर कंटिन्यू आजपासून ते 31 मार्च पर्यंत जर कंटिन्यू 3-3 अध्याय जर वाचले तर महाराजांची जी सेवा आहे वाचल्याने काय होतं, आपल्या दिवसभरात आपल्या अंगामध्ये फिरतं. दिवसभरात आपण इमॅजिन करतो, महाराजांची कार्य आपण इमॅजिन करतो
आणि दिवसभर महाराज आपल्या सोबत असतात. मग हे फक्त प्रकट दिन आहे म्हणून करायचं का? नाही, हे तुम्ही आयुष्यभर करावं. पण प्रकट दिन आहे महाराजांचा, मग काय सेवा करायची? तुम्ही या सेवा करू शकता. नामस्मरण रोज 3 माळी 4 माळी 5 माळी कंटिन्यू करू शकता. रोज महाराजांची आरती करायची. सकाळी आरती करा, संध्याकाळी आरती करावी. रोज नामस्मरण करा. रोज महाराजांना नैवेद्य दाखवा. खूप जण असे आहे की घरामध्ये नैवेद्य दाखवत नाही महाराजांना. महाराजांना तांब्या भरून ठेवावं. रोज तांब्या भरून ठेवा. ते पाणी रोज सगळ्यांनी प्यायचं. रोज नैवेद्य दाखवायचा. नाश्ता करणार असेल तो महाराजांना दाखवायचा. एक सवय लावून घ्या. जोपर्यंत तुम्ही सवय लावून घेणार नाही तोपर्यंत सवय, महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरी. लक्षात ठेवा, महाराजांचं अधिष्ठान असं कोणाच्या घरी राहत नाही. एक ताई होती, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी बोलवलं, दादा आमचं घराचं वास्तू बघायला या. मी गेलो होतो बघायला. त्यांच्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट आणल्यानंतर पहिले महाराजांच्या चरणाजवळ ठेवल्या जाती आणि नंतर ते सगळ्यांनी प्रसाद खायला जातो. चहा असेल ते रोज चहा महाराजांना दाखवता. दूध असेल दूध महाराजांना दाखवता. एक कप त्यांचा एक महाराजांसाठी त्यांनी एक वेगळा ठेवलेला आहे. महाराजांचं ताट हे सेपरेट ठेवलेलं आहे. महाराजांचा तांब्या त्यांनी वेगळा ठेवलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना महाराज आमच्या घरी आहे, पण त्यांचं साहित्य पण वेगळं ठेवलेलं आहे त्यांनी. विचार करा, म्हणजे एवढं मनातून भाव पाहिजे. नुसते महाराजांचा फोटो ठेवला म्हणजे झालं, आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नाही लोकात, असं नाही. त्यांनी कृतीमध्ये आणलं. महाराजांचा तांब्या वेगळा आहे, महाराजांचे डिश असेल सगळं वेगळं आहे महाराजांचं त्यांचं. आणि ते महाराजांना चहा दाखवल्यानंतर तो चहा नंतर ते चहा मिसळून सगळेजण चहा पितात. तो चहाची प्रसाद हा वेगळाच आहे. जेवणामध्ये पण एक प्रकारची एनर्जी येते, एक प्रकारची ताकद येते. तर आपण अशा गोष्टी चालू करून द्या. महाराजांना आपल्या घरी अधिष्ठान ठेवा. महाराज अक्कलकोट मध्ये पण आहेत, आपल्या घरी पण आहे, आपल्या सोबत पण आहे. कोणतंही संकट आलं, काही आलं, आपण हक्काने महाराजांना हाक मारतो, महाराज मी ह्या संकटामध्ये, महाराज मी याच्यामध्ये, आपल्याला ताण आला, डिप्रेशन आलं, मन बेचैन झालं, महाराज आपण महाराजांना हाक मारतो. आपण ह्या काळामध्ये आजपासून 4 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र, तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करू शकतो. नामस्मरण जास्त करा. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा नामस्मरण जास्त करावी. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. म्हणून एवढी सेवा प्रत्येकाने करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. आणि प्रकट दिनानिमित्त आपले रोज नवीन व्हिडिओ आपले येत राहतील. सगळ्यांनी अवश्य बघावं. प्रत्येकाला सेवा करायला सांगावी. आणि हेच महाराजांना आवडतं, बाकी काहीही नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.